हॅलो सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी रात्रीपासून करते. उद्या आहे वटपौर्णिमा आणि त्याचं सगळं मी यांना सामान सांगितलं होतं. तर हे सगळं सामान घेऊन आलेले आहेत आणि मी जास्त एक्साइटेड आहे की त्यांनी गजरा आणलाय का नाही हे बघण्यामध्ये. तर खूप बारीक सारीक गोष्टी पण ते आठवणीने घेऊन येतात. वटपौर्णिमालाच नाही तर प्रत्येक सणाला, आता उद्या कोणता सण असेल तर त्याच्यानुसार ते आज संध्याकाळी पूर्ण असं सामान घेऊन येतील. तर मी बघत होते काय आणले काय नाही. अगदी काळे मणी, ओटीचं सामान, दोरा वगैरे सगळं घेऊन आले होते. आणि नंतर त्याच्यामध्ये गजरा भेटला. मी त्यांना सांगितलं नव्हतं पण ते न विसरता संक्रांतीला आणि वटपौर्णिमेला गजरा घेऊनच येतात. आणि मी त्यांना सांगत नाही, न सांगता आणलेला गजरा आणि सांगून आणलेला गजरा याच्यात आनंद वेगळाच असतो. तर मी पण बघत असते ते आणतात का नाही, पण बरोबर न विसरता गजरा घेऊन येतात. आज आहे वटपौर्णिमेचा दिवस आणि हे कामावर निघालेले आहेत. 8:30 वाजले होते. डब्बा वगैरे यांचा झालेला होता आणि ऋषी त्यांच्या मागे लागला होता. तर दूध पण संपलेलं होतं म्हणून मी त्याला घेऊन खाली आले आणि म्हणलं दूध बिस्किट घेऊन जावा. तर आज बरंच काही ठरवलेलं आहे. बघू आजचा दिवस कसा जातंय आणि काय काय होतंय. तर चला, सकाळी यांना लवकर जायचं असेल की मग देवपूजा राहते आणि आज तसंच झालेलं आहे. देवपूजा राहिलेली आहे. अगोदर त्यांचा डब्बा वगैरे करून दिला आणि आता हे कामावर गेलेले आहेत. तर आपली निवांत आपली घरातली कामं होत राहतात. तर आता देवपूजा वगैरे करून घेते. हे इलेक्ट्रिक लायटर आहे आणि हे मी मीशोवरून ऑर्डर केलं होतं. तर हे मी घेतले तेव्हापासून दररोज वापरते. तर खूप छान निघालेलं आहे. ज्यांना कुणाला घ्यायचं असेल तर त्यांनी घ्या. लिंक मी खालती देते. आणि चला, आता देवपूजा वगैरे माझी झालेली आहे आणि किचन ओटा पूर्ण क्लीन करायचा राहिलेला होता. स्वयंपाक झाला आणि मी खालती गेले आणि तिथून आले, देवपूजा वगैरे केली. तर हे पूर्ण जसं तसं होतं. भांडी वगैरे घासायची, तर भांडी वगैरे मी घासून घेतलेली आहेत आणि किचनचा पूर्ण असं गॅस वगैरे क्लीन करून घेतला. आता दूध पण गरम करायला ठेवायचं होतं, ते पण तसंच ठेवलेलं होतं. तर आणि आता बघा किचन वगैरे क्लीन झालं की फ्रेश वाटतं. दूध गरम करायला ठेवलं आणि ऋषीला आंघोळ घातली. तर ऋषीला आता कपडे वगैरे घालून घेते. एकदा काय सगळं आवरलं की मग मला माझी तयारी करायला मी फ्री होते. तर चला, आता याची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि रुद्र शूट करतो माझा. तर बघा मध्ये मध्ये काय करत असतो. ऋषीला कपडे वगैरे घातले आणि नंतर मग त्याला जेवू घातलं आणि तो जेवला की कसं किरकिर करत नाही, रडत नाही. आणि एकदा का मी साडी नेसलेली बघितली तर तो काही जेवणार पण नाही आणि सारखा रडत राहील म्हणून त्याला अगोदर खाऊ घातलं. आता सगळे कामं वगैरे आवरले होते. नंतर किचनमध्ये आले. म्हणले एकदा कॉफी बनवून घ्यावा आणि उपवास पण होता. तर सकाळी चहा घेतलेला होता पण तरी एकदा म्हणलं आता कॉफी बनवून घ्यावा, जरा फ्रेश पण वाटतं. तर मग कॉफी वगैरे बनवून घेतली आणि मस्त असं कॉफी पीत होते आणि इथपर्यंत सगळं सुरळीत चालू होतं व्यवस्थित. आणि कॉफी प्यायला बसले तेवढ्यात आमच्या गावाकडची पण काही माणसं इकडे राहतात. तर त्यांचा फोन आला की ताई तुमचं सामान गावाकडून आलेलं आहे आणि तुम्ही खालती या. तर हे बघा, हे सगळं माहेरचं प्रेम असं बांधून दिलेलं आहे गोण्यामध्ये. तर मग खालती गेले. गावाकडून सामान येणार आहे हे तर माहीत होतं पण कधी येणार आहे हे काही माहीत नव्हतं. तर हे अचानकच आलेलं आहे. कांदे तर मी काही सांगितले नव्हते पण ते भाऊ येत त्यांनी सांगितले होते. तर आता हे अर्धे अर्धे करायचे, दोघांसाठी पण दिलेले आहेत. मी इथे ताट वगैरे भरून घेतलेलं आहे आणि कोकणातल्या साईडला जशी पूजा करतात तशी मी पूजा करत असते. तर बघा किती फरक असतो ना. आपलं एकच राज्य आहे पण कोकणामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीची आणि आमच्या मराठवाड्यामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीची पूजा करतात. इकडे एखादं ब्लाऊज पीस घ्यायचं, त्याच्यावरती गहू आणि ओटीचं सामान घ्यायचं, एक आंबा ठेवायचा आणि अशीच पूजा करतात. पण मला ही कोकणातल्या साईडची पूजा आवडते. आणि काय फरक पडतं पूजा कोणत्याही पद्धतीने केली तर, भावना तर तीच आहे. आणि नंतर मी साडी वगैरे नेसायला घेतली. तर साडी काढली कपाटातून. नंतर बघते तर मला ब्लाऊजच होत नव्हतं. परत ब्लाऊज वगैरे उसवला आणि ब्लाऊज वगैरे उसवून झाला आणि साडी वगैरे वेअर केली आणि तेवढ्यात मेकअप करायला गेले तर लाईटच गेली आणि लाईट पण जाणार असंही काही माहीत नव्हतं. अचानकच कुठलं तरी काम निघालं. जे लाईट गेली 10 वाजता, 10, 10:30, 11 वाजता, तर कधी 4 वाजता आली. आणि ही साडी ना मला माझ्या 2 नंबरच्या काकूने घेतलेली आहे. तर ही मी एकदाच नेसलेली होती, तर तेव्हापासून काही नेसलीच नव्हती. तर आज अशी साडी वगैरे नेसली आणि गजरा वगैरे असं व्यवस्थित माळा. मेकअप वगैरे हेअरस्टाईल थोडंसं वेगळं करायचं होतं पण लाईट गेली आणि खूप घाम वगैरे येत होता तर काहीच केलं नाही. आता तयारी वगैरे झालेली आहे. तर म्हणलं चला आता बायकांचं आवरलं की नाही बघूया. बायकांचं काय आवरलं नव्हतं. तर वरती पण गरम होत होतं म्हणून आम्ही दोघी खालती येऊन बसलोत आणि इथे मुलं पण खेळत होते. तर हे बघा आहे ऋषीचा बेस्ट फ्रेंड मितांश. ह्या दोघांचं असं आहे की तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून करमेना. 2 दिवस जरी एकमेकांना नाही बघितलं तर एकमेकांची त्यांना आठवण होत राहते. नंतर पूजा वगैरे केली आणि आम्ही घरी आलो. तर ऋषी बघा उचलून घे म्हणत होता आणि त्याला सारखं उचलूनच पाहिजे असतं. तर आणि हे काही फोटो आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.